आणि ह्या पण सांगूच हा आज जे प्रेक्षणीय सामन्यात खेळतात त्यांना उद्या खेळा गावाचा नाया उद्या पण हे प्रेक्षणीय सामने हो नाहीतर आज काल माका खेळाक नाही गावलेला माका बॅटिंग नाही गावली माका बॉलिंग नाही दिलेली ही कारणा म्हणजे पादऱ्याक निमित्त पावटाचा है चलाचा नाही आज खेळतले त्यांना उद्या खेळा गावाचा नाही. एकशे 6 ची सलामीची जोडी छोटा पॅकेज बडा धमाका दिल स्कूपचं फलंदाज प्रकाश सावजी आणि त्याका साथ देऊ जाता तो दादा जोशी म्हणजे दत्तात्रय जोशी आणि अन्नपूर्णाचे सलामीचा षटक घेऊन क्षेत्ररक्षण सजला कर्णधाराच्या डोक्यावर जबाबदारी किती. सलामीचा षटक घेऊन अन्नपूर्णा संघाच्या बाजून प्रल्हाद उपरकर म्हणजे बापू उपरकर वयाचा अर्धशतक आपल्या नावावर आता गोलंदाजी करू तयार झाले आणि समोर फलंदाज मॅन फ्रॉम बदलापूर मॅन फ्रॉम धुरीवाडा मालवण दादा जोशी एसटीच्या मागे प्रसाद तारी सुद्धा बघू गवत किती क्षेत्ररक्षण प्रत्येक षटकाराक 100 रुपये या सामन्यासाठी कांताजू अटकर यांच्याकडून तसेच गोविंद कोंडे सरांकडून सुद्धा 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी या सामन्यासाठी धन्यवाद सर. एक सेवा निवृत्त कर्मचारी आणि एक सेवेत असलेले कर्मचारी 3 षटकांचा सामना पुन्हा सांगते दोन्ही संघाचे कर्णधार 3 षटकांचा सामनो पॉवर प्लेचो काही विषय नाही धर तू मार सामन्याक सुरुवात पंचांचो हिरवो कंदील गुरु पराडकर मेन पंच स्क्वेअर लेग पंच वसंत सनिये दोन नावाजलेले पंच एमसी ची परीक्षा 1-2 मार्कांनीच फेल झाले असतील काय नाही नेक्स्ट टाइमला त्यांना आम्ही संधी देऊया पण अनुभव पंचाचा अनुभव त्यांच्या गाठी बरोजा. पहिला चेंडू वेगवान गोलंदाज बाबू पहिलो चेंडू निर्धाव जाणार चेंडू डेड बॉल माफ करा लक्ष नव्हतं तांत्रिक अडथळा झालेलो डेड चेंडू. चला सामन्याक सुरुवात. अरे सांगा रे वाईड का डेडा वाईट चेंडू ओके बॅटची कडकून लेग स्लिपच्या दिशेने जॉन्टी रोडची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षण बघू गेला ढोपरा फुटली पण चेंडू अडवलं गेलो ना चेंडू सीमा पार गेलो. देवा शेलटकर जवळजवळ 6-6.5 फूट उंचीचा माणूस देवा शेलटकर जराशी मेहनत करूची लागत काय हरकत नाही. बऱ्याच वर्षानंतर आपण मैदानात खेळासाठी उतारलो. एक प्रेक्षणीय सामना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आनंद दिसता हर्ष दिसता कारण सामनात तसा क्षेत्ररक्षण लावला ज्या पद्धतीचा बघून पण कदाचित आपणा हसू फुटात असा पण क्षेत्ररक्षण पण एक मजेशीर सामनो जरा आनंद देणारा सामनो. आता मात्र एक चांगलो चेंडू चांगलो फटको पुन्हा देवा शेलटकर चेंडू मात्र सीमा पार गेलो. दादा जोशीच्या बॅट मसनं एक कणखणीत चौकार गवलो. अगदी अन्नपूर्णा 11च्या विरुद्धच असलेलो सामनो आणि दादा जोशीच्या बॅट मधून निघालो चेंडू सुद्धा अन्नपूर्णा क्षेत्रात गेलो. धाव संख्या झाली ती 9. पहिला षटक चालू बाबू उपरकर प्रल्हाद उपरकर कित्येक वर्ष क्रिकेट खेळत होते पण जेव्हा कामाकल्याने क्रिकेट पासून त्यांचा नाता जरा बाजूक होत गेला. पुन्हा एकदा बाबू उपरकर आता मात्र दादा जोशीच्या बॅट मसून नागेश कोंडे बघता वड्यानी मागता भजी चेंडू जाऊच्या आधी आपण चेंडू अडूक जावत होतो पण दादांमध्ये डावली मारल्यासारखं चेंडू अडवलो. स्वतः कर्णधार हा दादा मालडकर काय जबाबदारी या कर्णधाराची बघा क्षेत्ररक्षण बघा अगदी क्लोज क्षेत्ररक्षण आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जाऊन बघता फलंदाजा विचारूचे लागतले. आता मात्र आता प्रकाश सावजी छोटा पॅकेज बडा धमाका जागेवरून हल्लं सुद्धा नाही कॉन्फिडन्स बघा फलंदाजाचं माहिती चेंडू सीमा पार होतो 1 बाउन्स चेंडू सीमा पार. गुरु पराडकर जरा खून दाखवू आपण पंच म्हणून चौकार षटकार जो का असत तो धन्यवाद. एक अनुभवी पंच असा तुम्ही मेन पंचाची भूमिका आता तुमच्यावर सामना जरी प्रेक्षणीय असलो तरी पंच म्हणजे खूप मोठो मान सन्मान जबाबदारी हा. युट्यूबवर पुन्हा फुलटॉस मध्ये चेंडू प्रकाश सावजी स्वागत केला बाबू उपरकरचा कर्णधार दादा मालडकर टेन्शन मध्ये.
दादा मालणकर नाराज झाले आपल्या या गोलंदाजावरती. मालवणी म्हणी सांगूचा झाला तर सांगल्यापेक्षा केल्ला बरा आणि कपाळ आपटून मेल्ला बरा, असो काहीतरी कानमंत्र देत असतील, जाऊन सांगू असतील. नाराज होत गोलंदाजार पहिलो चेंडू चौकार, नंतर आता षटकार. प्रकाश सावजी मात्र आता आपली हात साफ करून घेताना दिसता. जय हनुमान सर्जेकडून सलामीचं जर एक कव्हर ड्राईव्ह, तेव्हा नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह आम्ही प्रकाश सावजीच्या बॅटमधनं बघितलेले. त्याच्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे. आता मात्र उजेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू. पंच आपले दोन हात रून करून दाखवतात. पहिला एका वावेचा पाणी मोजून काढणारे गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ अजून समाप्त झालो नाही. दुसरा षटक कोण टाकतो ह्याचा विचार कर्णधाराच्या मनात नक्कीच चालू असतात. अन्नपूर्णा 11 विरुद्ध 106. पुन्हा उजव्या एसटीच्या बाहेर जाणार पंचाकडे दाद मागता जोरदार अपील केला गेला. एसटी मागे प्रसाद तारी. पंचांचा निर्णय हो अंतिम निर्णय. पंचांशी वाद संघ बाद. संघ बाद पण प्लेअर बाद होऊ शकता. पंचांशी वाद नको. चला पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली बिनबाद 21. या सामन्यासाठी लाईनमन सुद्धा आपण रवाचे आहोत. संघ आपलोचा, सामना आपलोचा, लाईनमन कारण मोठे फटके आता सुरुवात होतले. टीम मीटिंग नको कर्णधार दादा मालणकर. टीम मीटिंग नको. क्षेत्ररक्षण सजवा. 12 चेंडू शिल्लक. टीम मीटिंग नको. सामनो मोठो होचो आपल्या स्पर्धेचो. हॅलो, वेळ नाही मालणकर सर, कर्णधार सर मालणकर, आपण वेळेचं भान राखायचं आहे प्लीज. चला दुसऱ्या षटकाकडे जाऊया. ओके धन्यवाद. दुसरा षटक घेऊन नागेश कोंडे, एक जुनो जाणतो नागेश कोंडे. समोर दादा जोशी कडून काढलेलं पटको. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण चांगला क्षेत्ररक्षण बघू गावला. चांगली फेक सुद्धा होता की नाही. बाबू उपरकरची चेंडू काय पाठ सोडणार नाही. पहिली गोलंदाजी करताना हातात चेंडू, आता क्षेत्ररक्षणात पोचलो. थय पुन्हा चेंडू जाऊन पोचलो. विवेक टिकम. किती फलंदाजांचं भरणं हा अन्नपूर्णा 11 मध्ये. आगळो वेगळो शॉट. पंच वाईट चिकून टाकतो. वसंत सनिये. दादा जोशी बॅट खय बॉल खय कोणचं कोणाक ताळमेळ होणार नाही. पंच मात्र आपले दोन्ही हात रून करतात. गोलंदाजाक मात्र खैत्री कसून गोलंदाजी करूची लागत या सामन्यासाठी. क्रिश मालडकर नाराज. क्रिश मालडकर, दादा मालडकर जास्त हायपर हो नका. आपणा बीपीची गोळी चालू आहे लक्षात ठेवा. सामनो प्रेक्षणीय, हा प्रेक्षणीय सामना होणारच खेळा. जास्त आपण टेन्शन घेऊ नको. त्या क्षेत्रात प्रकाश पारडकर, माफ करा प्रकाश सावजी पुन्हा एकदा मोठं फटको बुक गावलो. साध हवा पंच, साध हवा. पंचांका विचारूचा लागता. हात वरत की आडवा विचारूचा लागता. मध्ये मध्ये लक्ष ठेवा. आपल्याकडे पंचांची जबाबदारी दिलेली या. चला आउट जाऊन गावा. पाठच्यां काय खेळा गावानी. प्रकाश सावजी 50 ओव्हरची सामना नाही. 3 षटकांचा पाठी 9 प्लेयर त्यांका सुद्धा बॅटिंग गावानी खूप खेळलं. पॉट भरला असत तर जरा डगआउट मध्ये ये. अर्धशतक मारणार मनोज शिरवाडकर सुद्धा स्वतः आपण डगआउट मध्ये येलो पाठच्या खेळा घेऊच्यासाठी. तसा काहीतरी दाखव. मागे चांगले फलंदाज भरणं. 3 षटकाचा सामना. हवाई फायर. दादा जोशीच्या बॅट मध्ये चेंडू सीमा पार गार्डन मध्ये जाऊन जाणार फटको. गुरु बॉल. वेळ खर्च करू नको मित्रांनो प्लीज. जरी मजेचा सामना असला तरी वेळेक सुद्धा महत्व. कारण दुसरा षटक चालू. दुसरा षटक प्रगती पथार. धाव संख्या झालेली आहे 38. 3 षटकांचा सामना. पुन्हा एकदा मोठो फटको. चेंडू हवे त्या चेंडू खाली. एकापेक्षा 2 क्षेत्र. राज मालडकर टप्पो पडाची वाट बघता. झेल पर्यंत पोहोचण्यासाठी टप्प्यात जास्त महत्व होतात. 2 धावा दोन्ही फलंदाज पुरे करतात. दुसरा षटक अजून. क्रिश मालडकर थोडेसे भडकले दिसतात. झील बापूस एकत्र खेळताना दिसतात. मागच्या कामोट्याच्या मैत्रीत सामन्यामध्ये चांगलं होतं की आपल्याकडे
भाव खेळले. आता झील बापू सुद्धा खेळताय. पुन्हा एकदा दादा जोशी कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार आणि रिटायर्ड हडच्या स्वरूपात दादा जोशी मानूचा लगात एका खेळाडूवरती म्हणतात. आपला पट भरला. दुसऱ्या सुद्धा 2 बॉल खेळात गावानी. प्रकाश सावजी ह्या शिकण्यासारखे. हा 40-45 वर्ष झाली क्रिकेट खेळता. दुसऱ्या सुद्धा काहीतरी खेळाक दी. आपलेच सगळे पोरगे होत रिटायर्ड होत. दादा जोशी नवीन फलंदाज ओमकार कडू 106 धाव संख्या झाली. त्याचं उत्तर देताना ओमकार कडूच्या बॅटमध्ये एक स्ट्राईक डाव फटको बघू गवलो होतो. आता गोलंदाजी मार्कवर स्वतः संघाचं मला क्रिश मालडकर, दादा मालडकर, कृष्णा मालडकर, अन्नपूर्णा 11 संघाचा कर्णधार. षटकातलो पहिलो चेंडू प्रकाश सावजीसाठी स्टॅपर ठेवून पुलचं फटको. चेंडू गडग्या पार, चेंडू सीमा पार. पहिलोच फटको दादा मालडकरच्या पाठीर आडिओ वळ. आता समजला दादा मालडकर गोलंदाजी करणं कसं असतं. मगाशी बाबू उपरकर या गोलंदाजाला चिडाचिड चालू होती. स्वागत झाला चौकारानिशी. पुन्हा एकदा प्रकाश सावजी एक चांगलं पॉइंटच्या दिशेने जाणार. प्रताप खराडे सावकाश म्हणजे चेंडू त्रास सुद्धा होता नाही. कसलो दुखापत होता ना अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण प्रताप खराडे यांच्याकडून बघू गावला. धन्यवाद. एक फटको रामदास केरकर गेलो तरी पण बघू एवढा. ओमकार खराडे बिग हिट राज. अंपायर 6 की बाउंड्री 6. Police force is the most देतात ओमकार कडू. काय ना गावात नैलवा पोरगो सांभाळून घेऊच आपले. पुन्हा एकदा ओमकार मालणकर दादा मालणकरच्या पाठी राडिओ वळ. नक्की बे फक्त ओमकार कडूच बे. दादाच्या मालणकरच्या पाठीवर आडिओ वळ बे. आणि ओमकार कडूसाठी या षटकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक सत्यवान सारंग यांच्याकडनं. आणि हॅट्रिक झाला तर अर्जुन शेलटकर यांच्याकडनं 1000 रुपये. ओमकार कडू नामी संधीत चालत नेले जाताना सीएनजी ची टाकी फुल होऊ शकता. तिसरा षटकार दादा जुवाटकर 500 रुपये म्हणजे 1005 1500 2 1700 रुपये. 17 म्हणजे खतरा. खतरा कोणाक नक्की दादा मालणकरला, क्रिश मालणकरला. पुढचा चेंडू हेका म्हणतात भीती, हेका म्हणतात फलंदाजाचो भय आणि हेका म्हणतात फलंदाजाचो दरारो. पहिल्या 2 चेंडूवर 2 फटके गावल्यानंतर आता मात्र सोयर चेंडू टप्पो विसरलो. पुढचा चेंडू स्वतः कर्णधार दादा मालणकर. समोर फलंदाज ओमकार कडू. पुढे जाऊन मारूचो प्रयत्न होतो. एसटीच्या मागे प्रसाद तारीने एक जीवनदान दिला आता म्हणजे ओमकार कडू या फलंदाजाक. नक्कीच एसटी उद्ध्वस्त करूचो बरोच वेळ प्रसाद तारीच्या हातात होतो. मॅच फिक्स म्हणा हरकत नाही का जी आता घडला मैदानात. पुन्हा एकदा ओमकार कडू ह्या क्षेत्ररक्षणात आणि ह्या षटकाराचं पारितोषिक ठरला. कदाचित प्रसाद तारीचं सुद्धा या वाटतं होऊ शकता या बक्षिसात. आणि 3 षटकांचा सामना क्षेत्ररक्षण सजन किंवा चला. प्रकाश रावजी चांगली फलंदाजी नक्कीच केली पण काहीतरी नाराज केलं. चला फिल्डिंगला चला प्लीज. वेळ नाही आपल्याकडे प्लीज. फिल्डिंगला चला. चला 3 षटका तू पहिल्यापासून खेळलो. पोट भरला तुझा. पाठच्या एखाद्या खेळात दिलं असतं नवीन तर मजा येईल असती. बघा कशी ओमकार कडून जे झंझावाती फलंदाजी केली. काय क्षेत्ररक्षण प्रताप खराडेंचा बघू गावला. काय क्षेत्ररक्षण त्याचं बाबू उपरकर, नागेश कोंडे, दादा मालडकर. शेवटच्या चेंडूचा विचार करशाल तर आमचे मच्छिंद्रनाथ खराडे कांबळ म्हणतो आम्ही त्यांना प्रेमान. त्यांच्याकडे शेवटच्या चेंडूवरती झेल गेलेलो. झेल सुट्टान बाउंड्रीच्या बाहेर पडलो आणि षटकार गेलो आणि विजयाचा लक्ष 6 धावांनी वाढला. ए चला ए प्लीज चला. विजयाचा लक्ष आता 69. देवा शेलटकर ओके.
पराडकर आणि पाहुणे कर्णधार घ्या, नाणेफेक करून घेऊया. आणि कोण कालवी बंबर कर्णधार दोन्ही कर्णधार घ्या. आमचे सन्माननीय रवी कुबल या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक करणार आहेत. रवी कुबल सर, नाणेफेक करायची आहे फक्त, काय नाही, उडी मारायची नाही, नाणेफेक करायची आहे. या दोन्ही कर्णधार आलेले आहेत. सन्माननीय रवींद्रजी कुबल टॉस का बॉस मध्ये येताना दिसत आहेत आपल्याला. क्षेत्ररक्षण सजून घेऊया, चला लवकर. चला या आजच्या दिवसातील सेमीफायनलच्या सामन्यातील नाणेफेकीचा या ठिकाणी नाणेफेक केली जाते. पराडकर आणि पाहुणे कर्णधार अतुल शिरवडकर आणि रवी कुबल. ए रवी, नुसता उडवचा यार. सन्माननीय प्रताप खराडे या ठिकाणी नाणेफेक करताना दिसत आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो आता थोड्याच वेळात आपल्या समोर आपण सादर होतोय. नाणेफेकीचा कौल जातोय पराडकर आणि पाहुणे यांच्या बाजूने. आपण निर्णय सांगायचा आहे. दरम्यान सामन्यात सुरू होत होता, स्वागत केलं जाता सत्यवान सारंगचा पहिल्या चेंडूवरती चौकार मारून, तो म्हणजे मच्छिंद्र खराडे. आणि सलामीची जोडी बघा तारकर्ली गावची, ती म्हणजे विवेक टिकम आणि मच्छिंद्र खराडे स्वागत करता. तो म्हणजे मच्छिंद्र खराडे चौकार निशी आणि बक्षीस चाला निला. या दोन्ही फलंदाजांनी षटकार खेचलो, षटकाराची हॅट्रिक साधली. तर संजय खराडे म्हणजे उदू खराडे यांच्याकडनं 100 रुपये. नाणेफेकीचं कौल लागलो पराडकर संघाच्या बाजून आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी पाचारण केलं तर म्हणजे विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघात. चला एक प्रेक्षणीय सामन्याकडे जाऊया. पहिला षटक चालू, पहिला षटक प्रगती पत्तार सत्यवान सारंग, समोरचा फलंदाज विवेक टिकम, दुडे अंगाचो फलंदाज. बॅट आणि चेंडूचो काय संपर्क नाही झालो. 69 धावांचो पाठला करूचा मोठा लक्ष्य हा तर म्हणजे अन्नपूर्णा 11 संघात पूर्ण दिवस आज ज्यांच्यानी आपला अन्नदानासारख्या मोठा कार्य केला. एक चांगला चमचमीत शाकाहारी जेवण आपण जेव घातल्याने तेच संघ तुमका खेळताना दिसता. मैदानात खूप मेहनत घेतल्याने सकाळपासून या क्षेत्रात काम करणारे प्रत्येक जण बॅकफुटवर जाऊन खेळत होते. सफल झाले पण चुकीच्या बाजूक झाले. चेंडू निर्धाव गेलो. सत्यवान सारंग काय कमालीची गोलंदाजी. सलामीत गेलेली जोडी विवेक टिक्कम आणि मच्छिंद्र खराडे. 5 धावसंख्येवर खेळता तो म्हणजे मच्छिंद्र खराडे आणि फक्त वलीय वलवता म्हणजे तारकर्लीच्या आघाडीतून नसतासून भार पडाक जाऊन पोहोचला तो म्हणजे विवेक खराडे. पुन्हा चेंडू वलवलो गेलो. गोल्डन डकचं शिकार, जेवढा मोठा शरीर तेवढंच मोठं भोपळं घेऊन विवेक टिक्कम मैदानाच्या बाहेर. पहिलं धक्को बसता अन्नपूर्णा 11 संघात नवीन जाणारा फलंदाज राज 11. काल गावातनं मुंबईत दाखल झालो खेळासाठी. खेळाची आवड असलेलो राज मालाडकर. मगाशी खराब क्षेत्ररक्षण थोडासा काहीतरी चूक झाली पण आता चुकीची भरपाई करूची संधी राजसाठी चाला नेलेली. जुनी हाडा आणि समोर सळसळता रक्त असा समीकरण गोलंदाजीत आणि फलंदाजीत बघू गावता. ज्या पद्धतीने उभं रोलो बॅट घेऊन आणि ज्या गतीत बॅट फिरवता राज मालाडकर नक्कीच चेंडू लांब जातलो भिरकावलो अतल पण चेंडू आणि बॅटचो काही संपर्क नाही झालो. पहिला षटक चालू. पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा पूर्ण झालो. सांघिक धावसंख्या झाली ती 5. 69 धावांचो पाठलाग करता अन्नपूर्णा 11 संघ शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक. दुसरा षटक घेऊन षटकारासाठी 200 रुपये. संजय खराडे उदू खराडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराक 200 रुपये. मच्छिंद्र खराडेसाठी फक्त. विवेक टिकमासाठी नामी संधी चला नेली होती पण बाद झालो. मच्छिंद्र मात्र मैदानात उभा. समोर गोलंदाज नारायण जुवाटकर. शॉट पद्धती चेंडू होता उंच फटको. चेंडूच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक नाही. 11 क्षेत्ररक्षक कदाचित पुरे नसतील. चेंडू सीमा पार जाताना दिसतात. चौकार. जवळजवळ चेंडू सीमा पार गेलो नाही पण धावून 4 धाव पुरे केले दोन्ही फलंदाजांनी. दुसरा षटक चालू. नारायण जुवाटकर खातीर नाराज असतील कारण क्षेत्ररक्षण तसं हवे तसा सजलेला दिसणार आहे.
कदाचित 11 खेळाडू सुद्धा मैदानात दिसत नसतील. षटकातलं पुढचं चेंडू फुल टॉस पद्धती चेंडू मच्छिंद्रसाठी जो बिग हिट मच्छिंद्रच्या ओमकार कडू काय सुरेख झेल टिकलो. हाताची वळी इतकी मोठी आहेत की चेंडू खाली पडणं मुश्किल आणि तसाच झाला. नवीन जाणारा फलंदाज बाबू उपरकर जागा घेऊ मच्छिंद्र खराड्याची आणि 200 रुपयाचं जो बक्षीस होता आता मात्र चुकतात म्हणजे मच्छिंद्र खराड्या फलंदाजा. पाणी व्यवस्थेसाठी कोण नेमलेले होते? पाणी व्यवस्था कोण होते? चला या, पाणी व्यवस्था कोण होते? या लवकर. नारायण दांडे. पाणी व्यवस्था कोणाकडे होती? नारायण आपल्या षटकातलं पुढचं चेंडू दुसरा षटक चालू. दुसऱ्या षटकात ते चेंडूंचा खेळ सुद्धा बरोच पैकी संप दिलो. पुढे यायच्या नादात बरोच पुढे येलो आणि त्याच गतीत पुन्हा डगआउट मध्ये यायचं लागतात. म्हणजे बाबू नवीन फलंदाज देवानंद शेलटकर. कित्येक वर्ष सांगत लोक माका फलंदाजी करूची आपण माका तुम्ही संधी दिनाच नाही. आज ती संधी तयार झाली आणि स्वतःचा कॉन्फिडन्स उंचीवर नेऊन ठेवणारा फलंदाज तो म्हणजे देवानंद शेलटकर. देवा शेलटकर एवढा मात्र नक्की आहे की देवा ज्या पद्धतीची बॉडी या त्या पद्धतीच्या शरीर यष्टी या नक्की चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात इलो तर लाईन मनाक सुद्धा गावाचो नाही इतक्या लांब चेंडू जातलो. समोर गोलंदाज सुद्धा तेवढ्या ताकदीचो दादा जुवाटकर. या स्पर्धेसाठी ज्यांनी सन्मान चिन्ह पुरवले आमका सहकार्य केला ते दादा जुवाटकर. चेंडू निर्धाव जाता चला शेवटचा षटक. याच्यानंतर एक महत्वाचा सामना महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातलो विठ्ठल रखुमाई कालवी बंदर विरुद्ध पराडकर आणि पावणे 11. आजच्या दिवसात चांगले फलंदाजी बघवली चांगली गोलंदाजी बघवली. सकाळच्या सत्रातले नंतर दुपारच्या सत्रात जस जसा तापमान वाढत गेला मैदान तापत गेला तसे मोठे फटके बघू गावले. आजच्या दिवसातला एक अर्धशतक मनोज शिरवाडकरच्या नावावर लागला. त्यानंतर रोहित कोंडे प्रथमेश खडपकर चांगली फलंदाजी. तिसरा वसंसनीय शेवटचा षटक घेऊन प्रेक्षणीय सामना म्हणता म्हणता इतको प्रेक्षणीय होतो की एका इनिंग मध्ये पंचाची भूमिका करणारो आता गोलंदाजी करता. फुल टॉस चेंडू राज मेलडकर गावासून मुंबईत दाखल झाल पण बॅट आणि चेंडूचा काय संपर्क होणार नाही. किती चेंडू खेळशील? कर्णधार क्रिश मालडकर कुठे आहेत? या ठिकाणी कट्टागावचे ज्येष्ठ खेळाडू बबन ढोके यांचा सुद्धा या ठिकाणी केक कापून या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय कारण खूप मोठे सिनियर खेळाडू आहेत ते. धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर तुम्हाला. आणि शेवटचं म्हणजे षटक चालू असताना स्वतः कर्णधार आणि या कर्णधाराने जर 3 षटकारांची हॅट्रिक साधली तर माझी स्वतःची गाडी एक समालोचन करताना ही बाजूक स्विफ्ट डिझायर मी ती दादा मालक यांच्या नावावर करतोय. एवढा मोठा बक्षीस दादा मालक यांच्यासाठी जर 3 षटकारांची हॅट्रिक साधली तर पॅव्हेलियनच्या उजव्या बाजूक असलेली स्विफ्ट डिझायर व्हाईट कलरची ती त्यांच्या नावावर लगेच ट्रान्सफर केली जातली. 3 षटकार मारूचे लागतील. दादा मालडकर रतनबुवा पाटील एक मोठो चषक ज्याच्यामध्ये 4 व्हीलर नामांकित झाली ती संधी हे तयार झाली. ह्या सामना आपल्या गाभी समाजात सर्कलच्या बाहेर सुद्धा चेंडू पडलो नाही. कर्णधार 69 धावा जमवचे धावांना येऊचे षटकार चौकार मारूचे लागतले. देवा शेलटकर शेवटचा षटकातलं पुढचं चेंडू घेऊन वसंसनीय
चला प्रेक्षणीय सामना संपलो. धन्यवाद दोन्ही संघाचे खूप खूप अभिनंदन. थोडासा मनोरंजन करणारा सामना